चलो, कालच्या लेक्चर मध्ये लास्ट पॉइंट काय घेतलेला रे? हॅलो, लास्ट पॉइंट काय लिहिलेलं काल यशदा? ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियम नसतं सुरू केलं तर डायग्राम केली. सुरू केलं होतं का? हा, तेव्हा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूज असतात. कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूज असतात त्यामध्ये दोन टाईप आहेत. एक आहे पहिला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. यामध्ये काय असतं? स्ट्रॅटिफाईड मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन वर काही सेल्स असतील. या सेल्स कडे न्यूक्लियस असतात. या न्यूक्लियस असलेल्या ज्या सेल असतात यांच्या लेअरला म्हणतो आपण स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम. स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम आणि याच्या वर दुसरा एक लेअर आहे. या ज्या सेल्स असतात ना स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हमच्या, या डिवाइड होतात आणि फ्लॅट सेल मिळतात. या अशा फ्लॅट सेल विदाउट न्यूक्लियस मिळतात. यांचा जो लेअर आहे याला बोलतो आपण स्ट्रॅटम कॉर्नियम. कोणता लेअर आहे? स्ट्रॅटम कॉर्नियम. ठीक आहे, हा एक लेअर झाला स्ट्रॅटम जर्मिनॅटिव्हम. हा एक लेअर झाला स्ट्रॅटम कॉर्नियम. असे दोन लेअर इथे बनतात आणि एकावर एक लेअर आहेत म्हणून याला म्हणतो आपण स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू कुठे असतो? हा असतो स्किन मध्ये. आता हा जो स्ट्रॅटिफाईड आहे ना हाच मॉडिफाय होतो आणि दुसरा टाईप बनतो इपिथेलियल टिश्यूचा कंपाऊंडचा. त्याचं नाव आहे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. ओके, जो ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू आहे ना यामध्ये सर्व सेल्स या एका टाईपचे दिसतात. आता नाव ट्रान्झिशनल काय आहे? कारण या ज्या सेल्स असतात ना या ट्रान्झिशन झाल्यात कशासाठी? मॉडिफाईड फंक्शन. ट्रान्झिशन झालं म्हणजे चेंज झालं. या ज्या सेल्स असतात त्यांचा शेप चेंज करू शकतात, स्ट्रक्चर चेंज करू शकतात. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू जो आहे यातल्या ज्या सेल आहेत ते त्यांचं स्ट्रक्चर चेंज करतात, त्यांचा शेप चेंज करतात. ओके, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. मग बघ, ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू मध्ये काय येणार तुम्ही? These cells can change their shape. These cells can change their shape depending upon their degree of stretch. डिग्री ऑफ स्ट्रेच म्हणजे काय समजून घ्या. या ज्या सेल्स असतात त्यांचा शेप बदलू शकतात. म्हणजे एखादे ऑर्गन आहे तर ते ऑर्गन सपोज स्ट्रेचेबल आहे. फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर जी असते तिच्यामध्ये युरिन स्टोअर असते, बरोबर. युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन स्टोअर असतं. जसं जसं युरिनरी ब्लॅडर मध्ये स्टोअर होतं युरिनरी ब्लॅडर स्ट्रेच होत जाणार, बरोबर. तर ही जी युरिनरी ब्लॅडर असते या युरिनरी ब्लॅडरच्या वॉल मध्ये या इपिथेलियल टिश्यू असतात ज्यांचं नाव आहे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. सो हे जे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू असतात हे यांचा शेप चेंज करू शकतात त्यांच्या डिग्री ऑफ स्ट्रेच नुसार. कळतंय? त्यांच्या डिग्री ऑफ स्ट्रेच नुसार ते त्यांचा शेप चेंज करू शकतात. एक्झाम्पल आहे युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरची जी वॉल असते तिच्यामध्ये हा ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो. हा एक प्रकारचा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहे. डन सर. ते स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम मधनं जे सेल्स तयार होतात त्याच्यापासून तयार होतो का त्याचा नवीन तो तयार करत राहतो सेपरेट? या प्रकारचाच हा टिश्यू आहे स्ट्रॅटिफाईड सारखा. तो स्वतःचा सेपरेट तयार होतो. ठीक आहे. ओके. हा, पण तो त्यासारखाच आहे. कोणासारखा आहे? स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. एकावर एक लेअर्स आहेत ना सेलचे, बघ दिसते ना.
ठीक आहे. तर इथे पण काय आहेत, एकावर एक लेअर सेल्स. स्ट्रॅटा म्हणजे लेअर, एकावर एक जेव्हा लेअर असतात सेल्सचे त्याला स्ट्रॅटिफाइड एपिथेलियल टिश्यू. अशाच प्रकारचा टिश्यू आहे ट्रान्झिशन. ट्रान्झिशन मधल्या सेल्स जे असतात त्या त्याच टाईपच्या टिश्यू पासून बनलेल्या आहेत आणि या जनरली कशासाठी बनलेल्या असतात, या स्ट्रेचिंग साठी बनलेल्या असतात. कळलं? फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर. येस सर. ओके, झालं काय? करू नको. हो. सर ते मागचे लेक्चर्स एकदा अपलोड करा ना. केलं मी अपलोड ते. ठीक आहे, असेल ते बघ लेक्चर नंतर. आता पहा, पुढचा टिश्यू बघायचा आपल्याला. नेक्स्ट आता आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू स्टडी केले, कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू स्टडी केले. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे सेकंड टाइप टिश्यूचा, तो आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू जे असतात ना, हे सर्वात जास्त स्प्रेड टिश्यू आहे बॉडीमध्ये. ठीक आहे, सो इट इज मोस्ट वाइडली स्प्रेड टिश्यू. काय आहे? मोस्ट वाइडली स्प्रेड tissue. Connective tissue is the most widely spread tissue in body. हे लक्षात घ्या. बॉडी मध्ये सर्वात जास्त स्प्रेड झालेला हा टिश्यू आहे, ज्याचं नाव आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आता हा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना, हा कनेक्टिव्ह टिश्यू डिवाइड झाला काही टाइप्स. बघा ते टाइप्स कोणते. कनेक्टिव्ह टिश्यू मोस्ट वाइडली स्प्रेड टिश्यू आहे. यामध्ये येतात बोन, यामध्ये येतो ब्लड. ठीक आहे, यामध्ये येतात कार्टिलेजेस. तर कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप बघू. कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स बघा. कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप झालेत. पहिला कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा झाला फर्स्ट टाइप. ओके, दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू आहे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, बघा आता कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जो आहे ना, याचे पुन्हा दोन टाइप. एक आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, दूसरा आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, जो लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याचे पुन्हा दोन टाइप. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे ना, यांचे पुन्हा दोन टाइप. डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर. ठीक आहे, स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे ना, याचे पण दोन टाइप. एक आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, जो फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो आहे ब्लड. ठीक आहे, आणि जो सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यामध्ये येतात बोन्स आणि येतात कार्टिलेज. ठीक आहे, आता जो रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, डेन्स रेग्युलर जो आहे ना, डेन्स रेग्युलर आणि दुसरा कोणता डेन्स इरेग्युलर. डेन्स रेग्युलर जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे याचे पुन्हा दोन टाइप आहेत. टेंडॉन्स आणि दुसरा आहे लिगामेंट्स. ठीक आहे, डन. हे झालं टाइप्स ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू. बघा लिहिताय.
आपल्याला याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करायचं. कनेक्टिव्ह टिश्यू काय मोस्ट वाईडली स्प्रेड टिश्यूज आहेत बॉडीमध्ये. यांचा टाईप बघा. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर आहे, स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, यामध्ये पुन्हा आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू. स्पेशलाइज मध्ये दोन टाईप आहेत, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. झालं का रे? डन. चला आता आपण डिस्कस करू यापैकी पहिला टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. फर्स्ट यातला कनेक्टिव्ह टिश्यू बघू आपण. कोणता आहे फर्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू? कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. बरोबर, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. याचे दोन टाईप मी सांगितले. एक पहिला सांगितलं, पहिला याच्यातला लूज, दुसरा सांगितला टेन्स. तर लूज कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल बोलू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू जो असतो ना, यामध्ये मॅट्रिक्स जो असतो तो मॅट्रिक्स लूज असतो. ठीक आहे, मॅट्रिक्स मध्ये स्पेस असते. मॅट्रिक्स इज हॅव्हिंग स्पेस. ओके, and it is semi-solid jelly. मॅट्रिक्स काय असतो? जेली सारखा असतो मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये सेल असतात ना, त्याला मॅट्रिक्स. लूज कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे ॲरिओलर. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू जो असतो ना, हा प्रेझेंट असतो बिलो द स्किन. स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. ॲरिओलर दिसतो कसा टिश्यू? बघा बरं इकडे, सर्वांनी लक्ष द्या. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू जो असेल ना, या ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एक प्रकारच्या सेल असतात. या सेल्सला म्हणतो आपण फायब्रोब्लास्ट सेल्स. या फायब्रोब्लास्ट सेल्स असतात ना, या एक प्रकारचे फायबर तयार करतात. फायबर बंडल मध्ये असतात. त्या बंडल मध्ये असलेल्या फायबर्स आपण म्हणतो व्हाईट फायबर्स. ठीक आहे, या ज्या सेल्स आहेत त्यांना म्हटलं आपण फायब्रोब्लास्ट सेल्स. ही सेल, या सेल मध्ये एक लार्ज न्यूक्लियस असतो. या सेल्स बनवतात फायबर. कोणता फायबर बनवतात? या हा जो फायबर दिसतो ना, या फायबरला आपण व्हाईट फायबर. ठीक आहे, त्यानंतर बघा या ज्या सेल्स असतात यांच्याकडे फायब्रोब्लास्ट सेल आहे, हे व्हाईट फायबर बनवतो. आता आणखी बघा, या ज्या सेल असतात ना, या सेल मध्ये दुसऱ्या टाईपचे फायबर पण असतात. दुसऱ्या टाईपचे फायबर पण असतात. हे पाहिजे ब्रांचिंग असलेले फायबर दिसतात. असे ब्रांचिंग असलेले फायबर दिसतात. या फायबर्सला म्हणतो आपण कोणते फायबर? येलो फायबर. ठीक आहे, येलो फायबर ज्या सबस्टन्सने बनलेले असतात ना, ते असतात इलॅस्टिन नावाचे सबस्टन्स. व्हाईट फायबर ज्या सबस्टन्सने बनलेले असतात ना, व्हाईट फायबर ज्या सबस्टन्सने बनलेले असतात ना, त्यांना बोलतो आपण
कोलॅजन फायबर्स. कोलॅजन जे असतात, व्हाईट फायबर ज्या सबस्टन्सने बनलेले असतात त्याला कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबर जे असतात ना, हे प्रोव्हाइड करतात, टेन्साईल स्ट्रेंथ. लक्षात ठेवा, काय प्रोव्हाइड करतात? टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे टेन्शन सहन करण्याची ॲबिलिटी. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे टेन्शन सहन करण्याची ॲबिलिटी. येलो फायबर जे असतात ना, हे इलॅस्टिक असतात नेचर. कसे असतात नेचरमध्ये? इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतात. इलॅस्टिक इन नेचर. मी तुम्हाला सांगतोय की ॲरिओलर टिश्यू असतो कसा. या ॲरिओलर टिश्यू मध्ये काही सेल्स जे असतात ना, त्या सेल्स असतात मास्ट सेल्स. ही जी सेल दाखवली मी, ही आहे सपोज मास्ट सेल. मास्ट सेल बनवते दोन प्रकारचे केमिकल. एक केमिकल आहे हिस्टामाइन. हिस्टामाइन आहे ना, हे आपल्याला इन्फ्लेमेशन होऊ देत नाही, अँटी इन्फ्लेमेटरी आहे. इन्फ्लेमेशन म्हणजे काय रे? आपल्याला बघा, एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल ना, तर सूज येते, किंवा सर्दी झाली असेल, नाकाला लालपणा येतो. ठीक आहे, खूप सर्दी झाली असेल तर रेडनिंग होतं, स्वेलिंग होतं, पेन होतं, किंवा ॲलर्जी होते. ठीक आहे, स्वेलिंग होतं कधी कधी. एखाद्या ठिकाणी जखम झाली तर तिथे सूज येते, दुखतं, तिथे पेन होतं, तिथं रेडनिंग होतं, लाल लाल होते ती स्किन तिथल्या एरियात. हे सगळं, याला सर्वांना इन्फ्लेमेशन. या इन्फ्लेमेटरी कंडिशन मध्ये कोण रिलीज होतो माहिती का? हिस्टामाइन. आणि हिस्टामाइनचा इफेक्ट कसा आहे? अँटी इन्फ्लेमेटरी आहे. मास्ट सेल एक केमिकल रिलीज करतात. केमिकलचं नाव काय आहे? हिस्टामाइन. दुसरं जे केमिकल आहे मास्ट सेलचं दुसरं जे केमिकल आहे ते आहे हिपॅरिन. आपल्या बॉडीच्या आतमध्ये ज्यावेळेस ब्लड असतं ना, ते कधीही क्लॉट होत नाही. का बरं क्लॉट नाही होत? कारण बॉडीमध्ये हिपॅरिन असतं. हिपॅरिन काय आहे? अँटी क्लॉटिंग एजंट. म्हणजेच काय आहे? अँटी कोॲग्युलेंट. म्हणजे ब्लडला कोऑग्युलेट नाही होत. कळतंय? ब्लडला कोऑग्युलेट होऊ देत नाही. ब्लडला कोऑग्युलेट होऊ देत नाही म्हणजे ब्लडचे क्लॉट नाही तयार होत. ब्लडचे क्लॉट तयार होऊ देत नाही. कळालं? हे झालं मास्ट सेल्स. ठीक आहे. याचबरोबर दुसऱ्या प्रकारच्या सेल असतात बॉडीमध्ये, म्हणजे या एरियामध्ये, त्या असतात या अशा सेल्स, ज्यांचं नाव आहे मॅक्रोफाज. मॅक्रोफाज जे असतात या इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात? इम्युनिटी. म्हणजे त्या एरियामध्ये जर कोणी पॅथोजन आला तर त्या पॅथोजनला पकडून त्याला किल करण्याचं काम कोणाचं आहे? ते काम आहे या मॅक्रोफाज. ठीक आहे. सो मॅक्रोफाज प्रोव्हाइड्स इम्युनिटी. प्रतिकार शक्ती तयार करतात, प्रतिकार शक्ती प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आता या टिश्यू मध्ये आणखी एक प्रकारचे सेल्स दिसतात. त्या सेल्स आहेत बघा इथे दाखवलेल्या. त्या सेल्सचा न्यूक्लियस आहे आणि या त्या सेल्सचा आतमध्ये असलेला फॅट आहे त्या सेल्सच्या. ठीक आहे. या सेल्स फॅट स्टोअर करतात. त्यांचं नाव आहे ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइटचं काम काय? स्टोअर फॅट. बघा समजलं का? हा जो टिश्यू आहे या टिश्यूला ॲरिओलर होतो. ॲरिओला या शब्दाचं मिनिंग आहे एअर पॉकेट्स. ॲरिओला या शब्दाचं मिनिंग काय आहे? एअर पॉकेट्स. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे ना, हा ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला येलो फायबर दिसतात. हा येलो कलर वाला फायबर कसा असतो नेचरमध्ये? इलॅस्टिक असतो. इथे तुम्हाला व्हाईट फायबर दिसतात. कसे दिसतात? बंडल मध्ये दिसतात. कशाने बनलेले असतात? कोलॅजन नावाच्या प्रोटीनने बनलेले असतात. हे काय प्रोव्हाइड करतात? हे टेन्साईल स्ट्रेंथ, टेन्शन सहन करण्याची ॲबिलिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. इथे सेल दिसते, ही फायब्रोब्लास्ट सेल आहे. ही व्हाईट फायबर तयार करते, बरोबर का नाही? ही फायब्रोब्लास्ट जी असते ना, ही मॅट्रिक्स सुद्धा तयार. हे जे दिसतं ना तुम्हाला, याला म्हणतो आपण मॅट्रिक्स. आणि हे जे मॅट्रिक्स असतं ना, कसं असतं नेचरमध्ये? सेमी सॉलिड असतं. का बरं सेमी सॉलिड माहिती का मॅट्रिक्स? का बरं?
कारण हे जे मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्स बनलंय जिलॅटिन. जिलॅटिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे that is liquefied above 22 डिग्री सेल्सिअस. 22 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर गेलं ना तर जिलॅटिन जो असतो तो लिक्विफाय होत असतो. आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं रे? अराउंड 37 डिग्री सेल्सिअस. मग हा जो ॲरिओलर टिश्यू कुठे आहे याचं लोकेशन मी सांगितलं कुठे आहे, बिलो द स्किन. मग ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू बिलो द स्किन आहे. त्यामध्ये असलेलं हे जे जिलॅटिन आहे ना, इथे जे जिलॅटिन वाला जो सबस्टन्स असणार आहे, हा जिलॅटिन जो असणार आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे 22 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे हा जिलॅटिन जो असेल हा सेमी सॉलिड जेली असेल, कारण याचं लिक्विफिकेशन झालेलं असेल. कळतंय का तुम्हाला? तर काय झालं असेल? लिक्विफिकेशन झालेलं असेल. गॉट दिस? हा जो टिश्यू आहे यामध्ये तुम्हाला स्पेस दिसते. कुठे स्पेस दिसते बरं? बघा बरं. एक तर मॅट्रिक्स जो आहे तो जिलॅटिनने बनलाय, जो सेमी लिक्विड आहे किंवा सेमी सॉलिड आहे. आणि मग तुम्हाला यामध्ये येलो फायबर आणि व्हाईट फायबर मध्ये स्पेस दिसते की नाही? बरोबर. इथे स्पेस दिसते, इथे स्पेस दिसते, इथे स्पेस दिसते, इथे स्पेस दिसते. येलो फायबर व्हाईट फायबर मध्ये तुम्हाला स्पेस दिसते. ॲरिओलर हा जो आहे हा टिश्यू बिलो द स्किन तुम्हाला दिसतो आणि यामध्ये स्पेस असते दोन्ही फायबर्स मध्ये, सेल्स मध्ये. म्हणून याचं नाव आहे ॲरिओलर. व्हॉट दिस? सर बोला. सर हिस्टामाइन आणि हेपॅरिनचं शेप आणि स्ट्रक्चर सेम असतं का? हिस्टामाइन आणि हेपॅरिन हे केमिकल्स आहेत, दोघांचे स्ट्रक्चर्स वेगळे असतात. हे केमिकल्स आहेत. ओके ठीक आहे. सर. हा, हिस्टामाइन आणि हेपॅरिन हे काय आहेत? केमिकल्स. हिस्टामाइनचा इफेक्ट कसा आहे? अँटी इन्फ्लेमेटरी, जे इन्फ्लेमेशनच्या अगेन्स्ट आहे. तुम्हाला इन्फ्लेमेशन सांगितलं काय असतं. ॲलर्जी झाली म्हणजे इन्फ्लेमेशन होतं आपल्याला, है ना? ॲलर्जी झाली तर आपल्याला नाकाला त्रास होतो, डोकं दुखतं. हे सर्व इन्फ्लेमेशनचे सिम्पटम. त्याच्या अगेन्स्ट काम करतो कोण? हिस्टामाइन. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इन्फ्लेमेशन होणार आहे किंवा ज्यावेळेस आपल्याला ॲलर्जी होणार आहे त्यावेळेस कोण तयार होतो? हिस्टामाइन. हेपॅरिन कधी तयार होतो? हेपॅरिन जो आहे तो बॉडीमध्ये तयार होत राहतो. का बरं? कारण तो ब्लडला क्लॉट होऊ देत नाही, म्हणून तो आहे अँटीकोअगुलंट. हे दोघेही काय आहेत? केमिकल्स. हिस्टामाइन आणि हेपॅरिन. सर तुम्ही 17 डेजचं पण लेक्चर अपलोड केलंय का? केलंय ना, परवाचं पण केलेलं आहे. ओके सर. तुम्हाला भेटत नसेल तर मला मेसेज टाका, मी संध्याकाळी बघतो. ठीक आहे, देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये आहे पण व्यवस्थित. चलो, ते तर मी दुपारीच केलं होतं ना रे अपलोड, 17ला. सर कोॲग्युलंट केमिकल हिरुडिन आहे ना? अँटीकोअगुलंट हिरुडिन सुद्धा आहे. हिरुडिन सुद्धा अँटीकोअगुलंट आहे. ते लीच तयार करतात, आठवतं का? हो सर, आठवलं. लीच जी असते ना, लीच ज्यावेळेस आपल्याला बाईट करते, चावते, त्यावेळेस ती काय करते? तिथे अँटीकोअगुलंट सोडते जास्त. त्यामुळे त्या एरियातलं ब्लड क्लॉट होत नाही, तिला रक्त जास्त सक करता येईल, जी ब्लड जास्त सक करता येईल. कळतंय का? तसंच अँटीकोअगुलंट आपल्या बॉडीच्या आतमध्ये पण असलं पाहिजे, नाही तर मग आपल्याला हार्ट अटॅक येऊन जाईल ना बाबा. समजतंय का? येस सर. अँटीकोअगुलंट कोणता? हेपॅरिन. समजलं? मग एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याला पण हेपॅरिनचे इंजेक्शन देतात बाहेरून एक्स्ट्रा, जेणेकरून रक्त पातळ करण्याचं औषध देते. माहिती का तुला? जे रक्ताला पातळ करतं म्हणजे ब्लड थिनर म्हणतात. हिपॅरिन हे एक सर प्रकारचं बट ब्लड. जास्त पण थिनर चांगलं नाही ना ब्लड. जास्त नाही चांगलं, पण ज्या केसमध्ये सपोज आता कोरोनाच्या केसमध्ये क्लॉटिंग होतं बॉडीमध्ये, मग त्यावेळेस ब्लड थिनर द्यावं लागतं काही दिवस. कळतंय का? हो किंवा सर. एखाद्याला हार्ट अटॅक आलेला असेल, त्या केसमध्ये ब्लड थिनर द्यावं लागतं. तिचे ब्लड थिनर असतं ते बॉडी मधले क्लॉट पण डिझॉल्व्ह करून टाकतं, म्हणजे क्लॉट होऊ देत नाही त्या बॉडी. हा झाला पहिला टिश्यू. कोणता रे? ॲरिओलर. डन. समजलंय का? बोल ना. सर पण ते कोविड मध्ये कसं काय त्याचं मीन्स गरज लागते हेपॅरिनची?
कारण जे कोविडचा व्हायरस आहे ना, तो कोविडचा व्हायरस क्लॉटिंग तयार करतो, ब्लड मध्ये क्लॉट तयार करतो बॉडीच्या, त्यामुळे द्यावं लागतं ते एक्स्ट्रा. ब्लड मध्ये क्लॉट तयार करतो तो व्हायरस. ओके सर. त्यामुळे काही लोक जे असतात ते ट्रीटमेंटच्या दौरान हार्ट अटॅकने पण गेलेले आहेत ना. त्यामुळे अँटीकोअग्युलंट द्यावं लागतं. चलो आता पहा पुढे. पहिला बघितला आपण ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. दुसऱ्या टाईपचा लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे कोणता? ॲडिपोज. ॲडिपोज जो असतो ना, याचं काम असतं टू स्टोअर द फॅट. कारण ॲडिपोज टिश्यू जो असतो बनलेला असतो ॲडिपोसाइट्स. ॲडिपोज टिश्यू कशाने बनलाय? ॲडिपोसाइट्स नावाचे. Adipose tissue is made from adipocytes. Adipocytes कशा असतात तुम्हाला आताच मी सांगितलं, त्या ज्या असतात त्या फॅट स्टोअर करतात, बरोबर. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ज्या फॅट स्टोरिंग सेल दाखवले होते आपण ॲडिपोसाइट्स, त्याच ॲडिपोसाइट हे ॲडिपोसाइट्स ज्या काय करतात फॅटला स्टोअर करतात. फॅट स्टोअर हे फॅट ग्लोब्युल आहे त्याचे, फॅट ग्लोब्युल. आणि हे जे फॅट ग्लोब्युल आहे ना, हे काय करतं न्यूक्लियसला पेरिफेरीला ढकलतं. न्यूक्लियसला कुठे ढकलतं? पेरिफेरीला. का बरं? कारण इथे जागा नाही न्यूक्लियस, त्यामुळे न्यूक्लियस एका बाजूला येतो. बघ फॅट ग्लोब्युल, न्यूक्लियस आलं पेरिफेरी, न्यूक्लियस आलं पेरिफेरी. हे झाले ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूचं काम असतं फॅट स्टोअर करणं. या ज्या सेल्स आहेत या ॲडिपोसाइट्स आहेत, यांच्यामध्ये तुम्हाला दिसतंय न्यूक्लियस. त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? न्यूक्लियस दिसतंय. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू फॅट स्टोअर करतात, त्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसतंय, यामध्ये तुम्हाला फॅट ग्लोब्युल दिसत आहेत. ओके. आता हे जे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असतात, या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूचं पहिलं काम आहे एनर्जी प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, प्रोव्हाइड एनर्जी. का बरं? कारण फॅट जे असेल ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते. एनर्जी आपल्याला मिळते कशाद्वारे? फॅट. हे पहिलं काम. दुसरं, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू जे असतात आपल्या ऑर्गनच्या, आपले जे बॉडीचे ऑर्गन आहेत त्यांना सराउंड करतात. सो प्रोव्हाइड्स, सराउंड करतात आणि सपोर्ट करतात त्या ऑर्गनला. प्रोव्हाइड सपोर्ट अँड कुशनिंग टू ऑर्गन्स. कळतंय का? म्हणजे काय म्हणून काम करतात आहे? आपल्या ऑर्गनच्या भोवती, आपलं स्टमक असेल, इंटेस्टाईन असेल, याच्या भोवती हे टिश्यू असतात. कोणते? ॲडिपोज टिश्यू. त्यामुळे ते काय प्रोव्हाइड करतात? ॲडिपोज टिश्यू मध्ये फॅट आहे, ते जे फॅट आहे ना किंवा ॲडिपोज टिश्यू जो आहे ना, तो प्रोव्हाइड करतोय कुशनिंग. कुशनिंग म्हणजे काय? ऍक्टिंग लाईक अ काय? शॉक ऍब्झॉर्बर. समजते का? जे ऑर्गन्स असतील ते एकमेकांवर आदळणार नाही. त्यांच्या मध्ये काय, दोन ऑर्गनच्या मध्ये काय आहे? ॲडिपोज टिश्यू. त्यामुळे ते ऑर्गन आदळणार नाही ते. समजते? ऑर्गनला जास्त आपण ज्यावेळेस वॉक करतोय किंवा आपण ज्यावेळेस बॉडी ऍक्टिव्हिटीज करतोय, ते ऑर्गन जे असतील त्या ऑर्गनला सपोर्ट प्रोव्हाइड करेल. कोण? ॲडिपोज टिश्यू. हे झालं दुसरं काम. तिसरं काम बघा, तुम्ही शार्क तुम्ही हे बघितलं असेल, पेंग्विन माहिती का तुम्हाला? किंवा सील माहिती का तुम्हाला? हॅलो. पेंग्विन हा Yes, बर्ड sir. आणि सील जे असतात हे मॅमल असतात. पेंग्विन आणि सील जे असतात ना, यांच्या बॉडीमध्ये खूप सारं फॅट असतं, खूप सारं फ्लॅट असतं यांच्या बॉडीच्या भोवती. का बरं? बिकॉज दे आर फाउंड आर्टिक अँड अंटार्क्टिक रिजन. बरोबर, त्या रिजन मध्ये ते सापडतात जिथे खूप जास्त बर्फ असतो. ठीक आहे, टेम्परेचर खूप कमी असतं, अशा ठिकाणी ते असतात. पेंग्विन असेल, सील असेल, यांच्या भोवती यांच्या बॉडीच्या भोवती कव्हरिंग असतं, फॅट्स. कव्हरिंग असतं. कशाचं? फॅट्स.
हे फॅटचं कव्हरिंग जे असेल ना, इट इज गुड इन्सुलेटर ऑफ हिट. म्हणजे काय? इन्सुलेटर ऑफ हिट. बॉडीमध्ये जी हिट बनते ना, ती हिट बॉडीच्या बाहेर नाही जात. कळतंय? आणि मग ते हे जे अॅनिमल असतील याचं थंडीपासून जे असेल, कोल्ड पासून काय होणार आहे? प्रोटेक्शन. समजतंय? कोल्ड पासून यांचं प्रोटेक्शन होणार आहे, कारण फॅटचं जे कव्हरिंग आहे इट इज गुड इन्सुलेटर ऑफ हिट. समजलं का रे? येस हॅलो. सर. येस सर. त्यानंतर पहा, पुढे आणखी एक रोल आहे. हे जे फॅट असतं ना, हे या पेंग्विनला आणि सीलला ज्यावेळेस ते पाण्यामध्ये उडी घेतात ना, त्यावेळेस त्यांना पोहण्यासाठी हेल्प करतं. सो दे आर प्रोव्हाइडिंग बायोन्सी. काय प्रोव्हाइड करतात? काय प्रोव्हाइड करतात? बायोन्सी. बायोन्सी. BUOYONCY. बायोन्सी प्रोव्हाइड. कोणाला बायोन्सी प्रोव्हाइड करतात? टू मरीन ॲनिमल्स. पोहण्यासाठी त्यांना हेल्प करतात. बायोन्सी प्रोव्हाइड करतात म्हणजे ज्यावेळेस ते पाण्यामध्ये उडी घेतील, शार्क सपोज पेंग्विन असेल किंवा सील असेल, ते पाण्यामध्ये ज्यावेळेस जम्प घेतात त्यावेळेस ते पाण्यावर तरंगण्यासाठी फॅट त्यांना हेल्प करतात. ठीक आहे, याला म्हणतो काय? बायोन्सी. बायोन्सी मीन्स फ्लोट करण्यासाठी हेल्प होतं. बायोन्सी म्हणजे काय? फ्लोट करण्यासाठी त्यांना हेल्प होतं. कळलं? ऍडिपोज टिश्यू लक्षात घ्या. ऍडिपोज टिश्यू एनर्जी प्रोव्हाइड करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, त्यानंतर कव्हरिंग जे असतं फॅटचं ते गुड इन्सुलेटर आहे हिटचं. त्यानंतर त्यांची बॉडी जी असते त्यांना तरंगण्यासाठी सुद्धा हेल्प करतात, म्हणजे दे प्रोव्हाइड द बायोन्सी. बायोन्सी सुद्धा प्रोव्हाइड करतात. कळालं का? एवढं समजलंय? आता बघा, जे ऍडिपोज टिश्यू असतात ना त्याचे दोन टाईप. ऍडिपोज टिश्यू जे न्यूबॉर्न मध्ये असतात ना, त्यांच्यामध्ये ब्लड वेसलचं नेटवर्क असतं. ऐकून घे. जे नवीन जन्माला आलेली मुलं असतात ती आधी मदरच्या वोम मध्ये असतात. ठीक आहे, फिटसच्या फॉर्म. फिटस ज्यावेळेस ते असतात मदरच्या वोम मध्ये किंवा युटेरस मध्ये असतात त्यावेळेस त्यांना तिथे टेम्परेचर चांगलं मिळत असतं, कारण मदरची वोमची जी उष्णता असते ती त्यांना मिळत असते. पण एकदा त्यांचा जन्म झाला की त्यांना बॉडीला गरम ठेवावं लागेल. म्हणून जे न्यूबॉर्न असतात ना, त्या न्यूबॉर्न कडे ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या ब्लड व्हेसलची संख्या फॅट मध्ये जास्त असते. ओके, ब्लड व्हेसल्स आर मोर इन देअर फॅट. ठीक आहे, बॉडीचं जे फॅट असतं ना त्याच्यामध्ये ब्लड व्हेसलची संख्या जास्त असते, कारण मग ब्लड व्हेसल जास्त असतील तर ते फॅट जे असेल त्याचं डिग्रेडेशन झालं की त्याचे जे प्रोडक्ट असतील ते सर्व ब्लड मध्ये येतील. ठीक आहे, आणि त्यांचं आणखी ब्रेकडाऊन होईल, आणखी डिग्रेडेशन होईल, आणि या न्यूबॉर्नची बॉडी जी असेल ती वॉर्म राहील, गरम राहील. ब्लड व्हेसलची संख्या जास्त असते ना त्यांच्या फॅट मध्ये, म्हणून फॅट कसा दिसतो? कसा दिसेल तुम्हाला? रेडिश ब्राउन इन कलर. रेडिश ब्राउन इन कलर. कळतंय का? बघा, न्यूबॉर्नचा जो फॅट असतो ना कसा असतो? रेडिश ब्राउन असतो कलर मध्ये, म्हणून न्यूबॉर्नचे जो फॅट असेल याला म्हणतात ब्राउन ऍडिपोज टिश्यू. कोणता ऍडिपोज टिश्यू आहे? कोणता ऍडिपोज टिश्यू आहे न्यूबॉर्न मध्ये? टिश्यू. कळलं? हा झाला पहिला टाइप. ऍडिपोज टिश्यूचा पहिला टाइप झाला ब्राउन ऍडिपोज टिश्यू. दुसरा टाइप आहे त्याचा ऍडिपोज टिश्यूचा, तो आहे व्हाईट ऍडिपोज टिश्यू. व्हाईट ऍडिपोज टिश्यू बघा काय असतो, जसं जसं त्या फिटसचं जसं जसं त्या न्यूबॉर्नचं वय वाढायला लागेल ना, एज त्याचं जसं जसं वाढायला लागेल तसं तसं नंबर ऑफ ब्लड वेसल जे असतील फॅट मधले कमी होत जातील, कारण फॅटचा वापर आता जास्त करण्याची गरज नाही. बॉडी एनर्जी, बॉडी जी असेल ती सूट झालेली असेल कशाला? एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला. ठीक आहे, त्यामुळे तिला जास्त वॉर्म ठेवण्याची गरज नाही, ती आपोआप वॉर्म करेल एकमेकात, म्हणजे बॉडीचे जे सेल्स असतील त्या फंक्शन करतील आपोआप. ठीक आहे, तर मग व्हाईट ऍडिपोज टिश्यू कोणामध्ये असतो? ऍडल्ट मध्ये असतो. ऍडल्ट जे असतात ना त्यांच्या ऍडिपोज टिश्यू मध्ये ब्लड वेसलचं नेटवर्क जास्त नसतं. ओके, ब्लड वेसलचं नेटवर्क जास्त नसतं, त्यामुळे तो कोणत्या कलरचा दिसेल? कोणत्या कलरचा दिसेल? व्हाईट कलरचा दिसेल. समजलं? जे ऍडिपोज टिश्यूचे दोन टाइप्स आहेत. एक झाला ब्राउन ऍडिपोज टिश्यू जो न्यूबॉर्न मध्ये असतो. न्यूबॉर्न मध्ये का असतो? कारण त्यामध्ये ब्लड वेसलचं नेटवर्क जास्त असतं, त्यामुळे तो रेडिश ब्राउन दिसतो. आणि व्हाईट ऍडिपोज टिश्यू कोणामध्ये असतो? ऍडल्ट. कळलं का बरं तो व्हाईट दिसतो? कारण त्यामध्ये
ब्लड वेसल्सचं नेटवर्क कमी असतं. गॉट दिस? समजलं? येस सर. चलो आता हे करा तुम्ही, एवढं लिहून घ्या. आणि हे जे फॅट असतात ते बिलो द स्किन प्रेझेंट असतात. बिलो द स्किन प्रेझेंट असतात, बिटवीन द ऑर्गन प्रेझेंट असतात. हे फॅट एनर्जी प्रोव्हाइड करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करतात, गुड इन्सुलेटर ऑफ फीट आहे.